अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला. सगळ्या उपनेत्यांनी मिळून पहिला टप्पा मागच्या आठवड्यात संपन्न केला, ज्यात बागलाण, मालेगाव, धुळे आणि सगळ्या येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यासाठी कार्यकर्त्यांची आणि पक्षाची पुनर्बांधणी करणं आणि नव्यानं कार्यकर्त्यांना कामाला लावणं या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी चाचपणी केलेली आहे. आणि त्याचाच पुढचा भाग पडून पक्षाचे नेते खासदार सन्मान्य संजय राऊत साहेब हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची संवाद साधून कशा पद्धतीनं आपल्याला लढायचं आहे, महाविकास आघाडी बरोबर जायचं आहे का स्वतंत्रपणाने लढायचं आहे, कशा पद्धतीची कार्यकर्त्यांची मानसिकता आहे, आपली काय तयारी आहे, या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. प्रथमतः मालेगाव शिवसेनेच्या वतीने मी आदरणीय संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुका ताकदीनं शिवसेना लढणार आहे आणि मागच्या वेळेपेक्षा सुद्धा अधिकचं यश या वेळेला शिवसेना मालेगाव महानगरपालिकेच्या अनुषंगाने मिळवेल या दृष्टिकोनातून आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. अजय आबाने आजच्या दौऱ्यासंदर्भातली भूमिका स्पष्ट केली. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं निवडणुका या सरकारच्या मनामध्ये लोकशाहीविषयी फार प्रेम आहे व गेल्या 3-3.5 वर्षापासून राज्यातल्या 27 महानगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधींचं राज्य नाही. प्रशासकाच्या माध्यमातून राज्य करणं म्हणजे भ्रष्टाचाराला सूट देणं, मुक्त रान देणं हे आम्ही गेल्या अनेक दिवसात पाहतोय. आपण शहरांची अवस्था बघा, त्यांना प्रश्न विचारायला यांनी लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक सुद्धा 3.5 वर्ष निवडून येऊ दिले नाही, जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ दिले नाही. यांना अजूनही खात्री वाटत नाही, कारण विधानसभा निवडणुका ते सरळ मार्गाने जिंकलेले नाही, ते लोकांची मतं त्यांना भरभरून पडली म्हणून नाही, तर लांड्या लबाड्या करून, खोटारडेपणा करून, ईव्हीएम असतील, मतदार यादीचे घोटाळे असतील, या सगळ्यांचा गैरवापर करून, पैशांचा अतोनात गैरवापर करून हे सत्तेवर आले. त्याच्यामुळे महानगरपालिका निवडणुका घेतल्या तरी सुद्धा त्यांना ती खात्री वाटत नाही. नाहीतर महानगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुका शक्यतो कोणी वर्षोनवर्ष लांबवल्याचं चित्र या महाराष्ट्रात तिथे आम्हाला दिसलं नाही. महाराष्ट्राची राजधानी मुंबई महानगरपालिका ती अजून तिथे निवडणूक घ्यायला तयार नाही, भीती वाटते. पण आता सर्वोच्च न्यायालयानं एक दणका दिल्यामुळे निवडणुका आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक भागामध्ये, परवा आम्ही पश्चिम महाराष्ट्रात होतो, आमचे सगळे प्रमुख नेते बाहेर. आज मालेगावला आलेलो. मालेगावच्या निवडणुका लोकसभेला काय झालं, विधानसभेला काय झालं, निकाल लागले, याच्या बाहेर जाऊन महानगरपालिकेमध्ये आम्हाला काय करायचं ही भूमिका आम्ही आता या भागासाठी नवीन जिल्हा प्रमुख आम्ही परवाच नियुक्त केले, पवन. अजून काही बदल होतील. मालेगावची महानगरपालिकेची निवडणुकी नेहमीच एक वेगळ्या पद्धतीनं लढली जाते. यात सगळंच येतं, जात, धर्म, पैसा, विविध गट, राजकीय दबाव, या सगळ्यांना सामोरं जाऊन आम्हाला निवडणूक लढा. स्वतः सरकारमध्ये जे पक्ष आहेत ते एकत्र लढतायत, स्वतंत्रपणे लढतायत. आम्ही आहोत महाविकास आघाडी, इतर काही पक्ष आहेत, आघाड्या आहेत, या सगळ्यांचा विचार करून आणि ताकदीने निवडणूक
या निवडणुकीसाठी एक कोर कमिटी स्थापन केली जाईल प्रमुख कार्यकर्त्यांची, जे पुढले 2 महिने या संपूर्ण महानगर परिसराचा आढावा घेईल आणि कशा प्रकारे आपण कोणत्या भागामध्ये निवडणुका चांगल्या प्रकारे लढू शकतो, उमेदवारांची छाननी केली जाते. तर आम्ही सुरुवात केली. म्हणजे निवडणुका आल्या म्हणून लगेच काम सुरू करा असं नाही. आम्ही आधीपासून कामाला, आणि मला खात्री आहे की मालेगावची जनता ही महानगरपालिका ही योग्य व्यक्तींच्या हातात